पत्नीने नोकरासोबत मिळून केला पतीचा खून। 2 दिवसापूर्वी सिऊड्समधील मनोज कुमार सिंग या बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह त्याच्याच कार्यालयात सापडल्याने खळबळ उडाली होती। पोलिसांनी सदर घटनेचा अधिक तपास केला असता धक्कादायक कारण समोर आलंय। मयत व्यक्तीच्या पत्नीनेच नोकरासोबत मिळून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपी शमसुद्दीन खान याला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून आरोपी पत्नी पूनम सिंग हिला उद्या कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितलंय। तर अधिकचा तपास सुरू असल्याचंही यावेळी पोलिसांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। नेरूळमध्ये सेक्टर 20 सिऊड्स या ठिकाणी मनोज कुमार रामनारायण सिंग या इसमाचा त्याच्या अमन डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार आमच्याकडे त्याची बायको पूनम मनोज कुमार सिंग हिने दिली होती। या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर मनोज कुमार सिंग याच्याकडे काम करणारा राजू या इसमाने त्याचा खून केला आहे अशी माहिती समोर आली। त्यावरून आम्ही राजू उर्फ शमसुल अबेबुरेरा खान याला अटक केली। त्याच्याकडे तपास केला असता गेल्या 1.5 महिन्यापासून राजू उर्फ शमसुल खान आणि मयताची पत्नी पूनम सिंग या दोघांनीही त्याला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता। त्यानुसार घटनेच्या दिवशी त्यांना संधी मिळताच राजू याने एखादा टणक आणि कठीण हत्याराने डोक्यात वार करून मनोज कुमार सिंग याचा मर्डर केलेला आहे। त्या बाबतीमध्ये आम्ही दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। त्याच्यामधील राजू उर्फ शमसुद्दीन खान याला दिनांक 18 पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याची जी पत्नी आहे पूनम सिंग हिला आम्ही आज अटक केली असून तिला उद्या कोर्टासमोर हजर करून तिची पोलीस कस्टडी घेत आहोत।